वृश्चिक राशी 7 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी जुलैचा दुसरा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात मालव्य गुरु आदित्य वृश्चिक राशीत राहणारा चंद्र शुक्रासोबत राहून नीचभंग राजयोग निर्माण करत आहे, तर शनी शुक्र राशीसोबत त्रिएकदश योग, सूर्य वरुण राशीसोबत अर्धकेंद्र आणि शुक्र यमासोबत नवपंचम राजयोग तयार करत आहे। अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। वृश्चिक राशी या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल। प्रलंबित कामे पूर्ण होतील। नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे। सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल। कुटुंबात सुसंवाद राहील। प्रेम संबंधांमध्येही तुम्हाला नवीनता जाणवेल। विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळू शकतात। आरोग्य चांगले राहील, परंतु प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील काही समस्या किंवा नातेसंबंधांकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल। ते काही गुपिते किंवा युक्त्यांशी हाताळणीच्या कृतींशी संबंधित असू शकतात। काही प्रकरणांमध्ये या गुंतागुंतीच्या परिस्थिती जवळीकता किंवा विवाहित जोडीदारांमधील संवादाच्या अभावाशी संबंधित असू शकतात। चांगली गोष्ट अशी आहे की तुमच्या कौटुंबिक जीवनात किंवा तुमच्या घरात हा गोंधळ काहीही असो त्यावर उपाय सापडेल, परंतु या सर्व गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोलले पाहिजे। या आठवड्यात ज्यांचे वैयक्तिक जीवन खूपच गुंतागुंतीचे आहे अशा लोकांना सूचना की सल्ल्याला बळी पडू नये हे महत्त्वाचे आहे। तुमच्यापैकी ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांचे प्रेमजीवन अधिक गुंतागुंतीचे असू शकते। तुमच्यापैकी काहींसाठी 2 जोडीदारांपैकी एक निवडणे हे एक मोठे भावनिक ओझे असेल। तुमच्यापैकी ज्यांच्या आयुष्यात जोडीदार नाही त्यांनी या आठवड्यात तुमच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या। तुमच्या प्रेमाचा काळ येईल। या आठवड्यात इतर लोकांबद्दलच्या वाईट बातमीची काळजी करू नका, कारण ते अनपेक्षित वळणांशी संबंधित असेल। मुलामुलींनी कोणताही धोका आणि भावनिक कृती टाळण्यासाठी इशारा गांभीर्याने घ्यावा लागेल। स्वतःवर अशा अडचणी आणू नका ज्यातून नंतर बाहेर पडणे कठीण होईल। या आठवड्यात पुरुष मंडळींनी अशा विषयांवर महत्त्वाची माहिती गोळा करतील जी लवकरच त्यांच्या जीवनात एक महत्त्वाची प्राथमिकता असेल। या आठवड्यात तुम्हाला आनंद देण्यासाठी काहीतरी असेल आणि तुम्हाला बक्षीस देण्यासाठी काहीतरी असेल। महिलांना कागदपत्रे हाताळावी लागतील। त्यांच्यासाठी वैयक्तिकरित्या किंवा कौटुंबातील इतर सदस्यांपैकी एकासाठी महत्त्वाच्या विविध औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील। तुमच्या जुन्या उपक्रमांमध्ये किंवा योजनांपैकी एकात तुम्हाला यश मिळेल। ग्रहस्थिती पाहता वृश्चिक राशीसाठी हा नवीन आठवडा खास असू शकतो। या आठवड्यात तुमची तब्येत चांगली असेल। सकारात्मक दृष्टीने तुम्ही विचार करू शकाल। तसेच आठवड्याच्या शेवटी तुम्हाला डोळ्यांचा त्रास उद्भवू शकतो। अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचे मन स्थिर राहील। वृश्चिक राशी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाबद्दलची तुमची समर्पण तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करेल। व्यवसायात जलद प्रगतीची चिन्हे आहेत। तसेच तुमचे जवळचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतील। या आठवड्यात घाई करणे टाळावे। कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पैलूचा खोलवर विचार करा। हा काळ तुम्हाला तुमच्या कामाबद्दल अधिक सावधगिरी बाळगण्यास शिकवत आहे। योग्य नियोजन आणि विवेकी निर्णय हे यशाची गुरुकिल्ली असेल। कौटुंबिक दृष्टिकोनातून आठवडा मिश्रित असेल। घरात आनंद आणि शांती असेल आणि त्यामागे तुमची भूमिका महत्त्वाची असेल। तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल जी संपूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर आणि आरामदायी ठरतील। या आठवड्यात ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। तुम्हाला स्वतःच्या आरोग्याबद्दल थोडीशी अस्वस्थता वाटू शकते। जरी वैद्यकीय तपासणीत कोणतीही गंभीर समस्या दिसून येणार नाही, थकवा आणि सामान्य शारीरिक कमजोरी तुम्हाला त्रास देऊ शकतात, म्हणून पुरेशी विश्रांती आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्या। वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारखा हा 10, 11 आणि 15 असेल, तर शुभ रंग पिवळा, लाल आणि गुलाबी असेल। शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि रविवार असेल। वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्ही स्वतःला तुमच्या स्वप्नांना आणि तुमच्या ध्येयांना प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करत राहा। आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीची ऊर्जा तुम्हाला अधिक आशावादी आणि धाडसी बनवते। 10 तारखेच्या पौर्णिमेपर्यंत तुमची शिकण्याची आणि विकसित होण्याची इच्छा राहील। मकर राशीतील हा पौर्णिमा भूतकाळातील काही जखमा उघड करू शकते, परंतु तो तुम्हाला संरेखन आणि रचना शोधण्यास मदत करेल। विशेषतः जर तुम्ही काही जबाबदाऱ्या टाळत असाल तर मकर राशीच्या चंद्राच्या शिस्तीचा फायदा घ्या, कारण आता नवीन राशीत
युरेनस सोबत तुम्हाला भरपूर संयमाची आवश्यकता असेल. 11 तारखेला कुंभ राशीचा चंद्र तुमच्यासाठी एक आधारभूत ऊर्जा आहे. जर असे ठिकाण आहे जिथे तुम्ही रिचार्ज करता, म्हणून ही ऊर्जा तुम्हाला जोडीदारासोबत डेट नाईट किंवा मित्रांसोबत डिनर पार्टी करण्यासाठी प्रेरित करू शकते, किंवा तुम्ही फक्त तुमचे घर पुन्हा सजवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. वृश्चिक राशीच्या साप्ताहिक राशी भविष्याची सुरुवात तुमच्या राशीतील वृश्चिक राशीतील चंद्रापासून होत आहे. हे तुमच्या अंतर्ज्ञान आणि भावनिक खोलीला बळकटी देऊ शकते. चंद्र धनु राशी, मकर राशी आणि कुंभ राशीतून संक्रमण करतो. यामुळे तुमचे लक्ष स्वजागरूकतेपासून बाह्य जबाबदाऱ्या आणि सामाजिक गतिशीलतेकडे बदलेल. हे साप्ताहिक राशी भविष्य स्पष्टता आणि परिपक्वता यांना प्रोत्साहन देते. ते शहाणपणाने निर्णय घेण्यास देखील मदत करू शकते. या आठवड्याच्या राशीची सुरुवात तुमच्या राशीतील चंद्रापासून होत आहे. हे तुम्हाला तुमच्या सध्याच्या करिअरच्या ध्येयांवर विचार करण्यास उद्युक्त करते. तुमची व्यावसायिक ओळख पुन्हा परिभाषित करण्याची तीव्र इच्छा असू शकते. तुम्हाला नवीन दिशेने जाण्याची आवश्यकता आहे. 9 जुलै रोजी धनु राशीतील चंद्र तुम्हाला तुमचे कौशल्य वाढवण्यास प्रोत्साहित करतो. तुम्हाला प्रशिक्षणाच्या संधींचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. 11 जुलै रोजी मकर राशीतील चंद्र एक संरचित आणि महत्त्वाकांक्षी ऊर्जा घेऊन येतो. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी हे संक्रमण आदर्श आहे. ते तुमचे नेतृत्व प्रदर्शित करण्यास मदत करू शकते. 13 जुलै रोजी चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. तुमच्या सहयोगी प्रयत्नांना गती मिळेल. तुमचे नैसर्गिक लक्ष केंद्रित करणे आणि तीव्रता वापरावी. एकंदरीत पाहता या साप्ताहिक राशीत दीर्घकालीन नफा मिळू शकतो. तुमच्यासाठी हा आठवडा शुभ जाऊ शकतो.